गुड मॉर्निंग. नवीन वर्षात पहिल्यांदाच भेटतोय आपण. नवीन वर्षाच्या आमच्याकडे मॉर्निंग वॉक चाललाय. नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. 20-25 हे वर्ष खरं तर खूप चांगलं होतं, पण जाता जाता खूप काही गोष्टी घडून गेल्या. एनिवे, नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि आमचं एक्झिबिशनसुद्धा सुरू आहे. आजचा दुसरा दिवस आहे. अँड सो छोट्या छोट्या ग्लिम्सेसमध्ये हा ब्लॉग शूट करणार आहे, कारण तो एडिट करायला सोपा पडेल आणि तो आजच मला अपलोड करता येईल म्हणून. तर आज एक्झिबिशनच्या इथे आमची संक्रांत आहे, संक्रांतीचं हळदी कुंकू आहे. सो सगळ्यांना ब्लॅक साडीज किंवा ब्लॅक ड्रेसेस घालायला सांगितले, म्हणून आमच्याच कलेक्शनची ही ब्लॅक इरकल मी नेसली आहे. बांगडी.inच्या खूप खूप बांगड्या घातलेल्या आहेत आणि गजरा टाकलाय. तर असं तयार झाले. आता एक्झिबिशनला जाऊया, तिथे काय काय स्टॉक आहे हे गर्दी सुरू होण्याच्या आधी मी तुम्हाला पटकन सांगते. जो ऑनलाईनसुद्धा अवेलेबल असणार आहे, पण जर तुम्हाला येता आलं तर एक्झिबिशनला नक्की या. भाटिया हॉल बोरिवली पश्चिमला हे एक्झिबिशन आहे. सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत आम्ही तिघीही असणार आहोत. सो भेटूया. तर पळूया आता, कारण उशीर झालाय. 10:30 वाजलेत आणि 11चं एक्झिबिशन आहे. भेटूया तिथे. बांगडीचा क्लोज लुक. खरं तर सिल्वर ज्वेलरी घालणार होते म्हणून या मधल्या अशा व्हाईटिश बांगड्या घातल्यात, पण ओव्हरऑल लुक बघता गोल्डन आहे सगळं, त्यामुळे सोन्याचंच घातलं आहे. सोन्याचं म्हणजे आर्टिफिशियल पण गोल्ड लुक देणारं असं घातलं आहे. पण या बांगड्या भेटूया, पळूया. बाय बाय बाय. तर अशा सेम बॉर्डरच्या वेगवेगळ्या साड्या अशा नेसून आम्ही आज आलेलो आहोत. आणि हा आपला स्टॉल आहे, हा असा दिसतो. आमचा तिसरा मेंबर येईल आता तयार होऊन. आपण अक्षरशः ट्विनिंग विथ येलो बॅग्स. बॅग्स पण आमच्या, ही बॅग आणि माझी ही बॅग तुम्हाला मी मगाशी दाखवली. त्यामुळे फुल कोऑर्डिनेशनमध्ये. हे पतंग काल तुम्ही तितिक्षाचा ब्लॉग बघितला असेल, सुशीलने हे सगळं डेकोरेशन केलं. बरं, ही साडी हां तेव्हा डेकोरेशन नव्हतं झालं. अच्छा, नव्हतं झालं. हो, पण आपण सुरुवात माझा फोन म्हणजे आरसा नाही आहे. बाप्पा दाखवून करूया. हां, तर ही माझी साडी जी जुनी आहे म्हणून ती तिथे लावली आहे भिंतीवर, कारण मागे थोडंसं खरखर असं खरबडलेलं आहे ते कव्हर करायला. तर लोकांना तीच साडी हवी. काल जवळपास 20 जणींनी विचारलं की ती साडी कितीला आहे. आता काय करायचं, त्यातले कलर्स आहेत ते नको आहेत. छान दिसतेस पण. थँक्यू यार. क्रेडिट देऊ का? तर आमचा बाप्पा दाखवते. ते स्वामी अशी सागर संगीत पूजा करतो सुशील. संक्रांतीमुळे हे ब्लॅक खणाचे पीसेस त्याने ठेवले होते. आपल्याला छान वाटेल असं सगळं, शास्त्रानुसार नाही आहे खरं तर काहीच, पण छान वाटतं, जरा एक प्रसन्न वाटतं. त्याची आज पूजा होईल परत. ओ वाव, कवठी चाफा होता काल. हा कवठी चाफा किती गोड. आणि हा असा बाप्पा आमच्या स्टॉलच्या शेजारी आहे. आणि असं झोपलेलं एक्झिबिशन, अजून जो एक्झिबिशन जागं झालं नाही आहे असं आहे. तर भेटत राहूया, तावरावरी करूया. सगळे गठ्ठे उलट सुलट उलटापालट झालेली आहे गठ्ठ्यांमध्ये, ते नीट करायचे आहेत. नवीन स्टॉक जो काल काढलाच नाही आहे, नवीन म्हणजे कलर्स वेगवेगळे, तर ते पण काढायचे आहेत. लोक येण्याच्या आत हे सगळं सॉर्ट करून ठेवायचं आहे. आमचा पिलर आहे हा एक मोठावाला. तर आता आपला स्टॉक लागला आहे. हे पैठणी दुपट्टे इकडे आहेत.
ह्याची पण तुम्ही ऑर्डर देऊ शकता. नंतर ह्या साऊथवाल्या कॉटन आहेत आपल्याकडे, फार कमाल कॉम्बिनेशन. या रंजिनी, खूप छान छान कलर्स आहेत. ह्या प्युअर कॉटनच्या सॉफ्टवाल्या पटेडा अंचू आहेत. त्याचे फार गोड कलर आहेत. आय थिंक ते नेसल्यावरच दिसू शकतात तुम्हाला, कसे म्हणजे कळू शकतात. हे पण आहेत. असा खूप स्टॉक आहे. आणि इकडे आमचा बेस्ट सेलर असा सगळा माहेश्वरीचा स्टॉक आहे. एकतर त्या साड्या तयार व्हायला खूप वेळ जातो आणि त्यात त्या पटापटा संपतात. आणि हे आमचं एक्सक्लुझिव्ह कलेक्शन सिल्क पटोलाचं, खूप गोड कलर्स आहेत. हा खास संक्रांतीसाठीचा ब्लॅक कलर आहे. या सगळ्या साड्या आम्ही अशा चूज करून घेतलेल्या आहेत, हँडपिक. अशी एक मोठी लाट येऊन गेली आहे 2 तासाची, ज्याच्यात यांचं इरकल डिपार्टमेंट हे आमच्या नाही, यांचं माहेश्वरी डिपार्टमेंट हे आमच्या इरकल डिपार्टमेंटवर होतं. आणि आमच्याकडच्या पण खूप साड्या गेल्या. म्हणजे सगळ्या मी फ्रेंडही ढुंक आहे. आता जेवायची वेळ झाली, 2 वाजलेत, पण अजून काही वेळ मिळत नाही आहे जेवायला. आमच्या सुजाताताई ज्या आहेत त्या पनीर पुलाव घेऊन येणार असं त्यांनी सांगितलं आहे, पण त्या 2 वाजता येतील. सो बघूया, आता थोडंसं जरा लंच टाईममुळे जरा श्वास घ्यायला जागा मिळते, पण मजा येते. जेवण चाललंय. ती माझी हुडा ब्युटीची आहे. लंच ब्रेक झालेला आहे आणि लंच ब्रेक ऑलमोस्ट 3 वाजता आला आहे, पण सुजाता मिसनी पनीर पुलाव, लिंबाचं लोणचं, वांग्याचे काप असं सगळं दिलं होतं. पण वांग्याचे काप संपलेत. आता पनीर पुलाव आहे आणि आता चाललं आहे. आणि आमच्या स्टॉलवर बघा, स्टॉलवर अशी गर्दी. आता पटापट जेवून जायचं आहे. पूजा झाली आहे छान. सुशील आल्यामुळे छान पूजा केली आहे त्याने. स्वामींचं दर्शन घ्या. खण कापण्याचं काम चाललेलं आहे, कारण आम्ही आणलेले खण संपलेत आणि हे नवीन तागे होते, त्यामुळे या दोघांना आता तिकडे जॉब करायला लावलेला आहे. पण हे खूप गोड आहेत. हे आम्ही कधीच आणलेले, पण ते कट करायला मिळाले नाही. तर असे तागे आहेत. हा आहे, हा एक आहे आणि आपण आता 6 वाजलेत आणि एक विश्रांती मिळालेली आहे. बस 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 आणि शांत असं झालेलं आहे. आता कोणी नाही आहे. इंटरव्ह्यूज चाललेत आणि ऑनलाईन कामं पण चालू आहेत. ऑर्डर करणं, नवीन स्टॉक आणणं. सो आता बाय कोण कोण आलं आहे. अशा रीतीने झोपाझोपी झाली आहे. आमचं एक्झिबिशन बंद केलं आहे असं. आता उद्या सकाळी भेटायचं आहे. तर अशा रीतीने आजचा दिवस संपलाय. भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.